राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी एसी, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। श्रीगोंदा येथील संत शेख मोहम्मद महाराज यांच्या यात्रा उत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली। जिल्ह्यामधील मोठ्या यात्रांपैकी एक असणाऱ्या या यात्रेमध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील हजारो भाविकांसह शेकडो दुकानदार दाखल झाले आहेत। विशेष म्हणजे यावर्षी प्रशासनानं दुकानदारांकडून कोणताही कर आकारला जाणार नसल्याचं घोषित केलं। संत शेख मोहम्मद महाराज यांच्या यात्रा उत्सवाच्या निमित्तानं श्रीगोंदा शहरामध्ये विविध प्रकारची दुकानं, गगनचुंबी पाळणे, खेळणी आणि खाऊचे स्टॉल्स मोठ्या प्रमाणात उभारण्यास सुरुवात झाली। यात्रेनिमित्तानं कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत आहे। अनेक छोट्या मोठ्या व्यावसायिकांना रोजगाराच्या संधी या ठिकाणी उपलब्ध होत आहेत। यावर्षी प्रशासन, सामाजिक कार्यकर्ते आणि यात्रा उत्सव समितीनं एक महत्त्वपूर्ण निर्णय घेत शासकीय जागेमध्ये दुकानं लावणाऱ्या दुकानदारांकडून कोणताही कर आकारला जाणार नसल्याचं जाहीर केलं। तसेच जर कोणी दुकानदारांकडे पैशांची मागणी करत असेल तर संबंधांवरती कारवाई केली जाईल असा इशारा देखील देण्यात आला आहे। आम्ही आज काही दुकानदार यांच्या प्रतिक्रिया घ्यायचा प्रयत्न केला। यावेळी काहींनी आम्हाला कोणीही पैशांची मागणी केली नसल्याचं म्हटलंय आणि श्रीगोंद्याचे नागरिक हे सुज्ञ आहेत आणि स्थानिक प्रशासनाने घेतलेला निर्णय हा योग्य आहे। प्रशासन आणि यात्रा कमिटीचे त्यांनी आभार मानले आहेत। आम्ही बीडचे यात्रेला आलेले आहेत। दरवर्षी येतो आम्ही, बरेच वर्ष झाले तर येतो। आता 10-15 वर्ष झाले तरी येतो आम्ही इथं। बरेच वर्षापासून इथं दुकान टाकतो, तरी इथं काय त्रास काय नाही आमचं आम्हाला। कोणी असं म्हणजे पैसे मागत नाही, वर्गण बिरगण काहीच नाही। स्थानिक प्रशासनाने जो निर्णय घेतला आहे ते अत्युत्तम घेतला यंदा। जर कोणी काही अडचण दिली, कोणी पैसे मागितले की त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असं सांगून पुकारण्यास सांगितलेलं आहे। 2 दिवसापासून सांगत इथं पण येऊन सांगितलेलं आहे त्यांनी, जर कोणी अडचण दिली तर आम्हाला येऊन सांगा म्हणून। प्रशासनाचा आम्ही आभार मानतो। आम्ही आता इथं 10-12 वर्षापासून येतो। आजपर्यंत कोणी आम्हाला त्रास वगैरे काही दिलेला नाही आहे। यावर्षी प्रशासनाने अतिउत्तम निर्णय घेतलेला आहे की कोणी पैसे वगैरे कोणी मागितले तर केस होणार त्यांच्यावरती, असा निर्णय प्रशासनाने घेतलेला आहे। त्या प्रशासनाचे आमच्या सर्व दुकानदारातर्फे अभिनंदन आहे। जय दिलीप माने। कुठून आला तुम्ही? मिरजगाववरनं पहिल्यापासूनच ह्या यात्रेला येतो। मला दरवर्षी आम्ही दुकान लावतो, ह्या कोणी मागायला येत नाही, काही नाही कमिटी वगैरे काही येत नाही, पैसे मागायला येत नाहीत। असं इतर योग्य होते, आम्हाला चांगली यात्रा आहे। आम्हाला धन्यवाद आहे यात्रेसाठी। पोलिसांनी जे निर्णय घेतला आहे ते योग्य आम्हाला आवडला आहे, ते योग्य निर्णय योग्य धन्यवाद आहे तुमच्यावर, आभारी आहे आम्ही। इथले श्रीगोंद्यातले लोक एकदम योग्य आहेत सगळे, आपलं गावच सच्च आहे सगळं, त्यामुळं काय अडचण नाही आम्हाला, काही नाही। श्रीगोंद्यात संत शेख मोहम्मद महाराज यात्रा उत्सव सध्याला मोठ्या उत्साहात पार पडताना दिसत आहे। या यात्रेचं महत्त्व म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वात मोठी यात्रा म्हणून या यात्रेची ओळख आहे। या यात्रेमध्ये अनेक छोटे मोठे दुकानदार, खेळणीवाले, गगनचुंबी आकाशाला भिडवणारे पाळणे देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी येत असतात। त्यामुळे लाखो कोटींची उलाढाल या यात्रेमध्ये होत असते। त्यानिमित्तानेच मध्यंतरी या जे दुकानदार छोटे मोठे या ठिकाणी लागतात त्यांच्यासाठी स्थानिक प्रशासनाने एक निर्णय घेतला होता। शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली होती। त्या बैठकीमध्ये असा निर्णय झाला होता की जे छोटे मोठे दुकानदार आहेत यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा कर ही पालिका प्रशासन घेणार नाही आहे, किंवा इतरत्र कोणते लोक यांना जर पैशाची मागणी करत असतील तर त्यांच्यावर देखील कडक कारवाई करण्यात येणार होती। असा प्रकारचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे। आत्ताच आपण असे जे दुकानदार बाहेरगावून आलेले आहेत, जे आपलं पोट भरण्यासाठी आले, त्यांच्या काही मुलाखती घेतल्या। मात्र श्रीगोंद्याच्या प्रशासनाने जशी ताकीद दिली त्याचप्रमाणे प्रत्येक दुकानदारांनी सांगितलं की आम्हाला कुणीही पैशाची मागणी केलेली नाही आहे आणि श्रीगोंद्याची जनता ही खूप सुज्ञ आहे, कुठल्याही प्रकारचा त्रास आम्हाला या ठिकाणी होत नाही आहे। यातून एकच सिद्ध होतं की पालिका प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल किंवा महसूल प्रशासन असेल, यात्रा कमिटी असेल, या सर्वांनी मिळून जो निर्णय घेतला त्या निर्णयाचं स्वागत करताना या ठिकाणचे दुकानदार दिसले। त्यामुळे श्रीगोंद्याची यात्रा ही नक्कीच शांत, संयमी आणि संत शेख मोहम्मद महाराजांनी सांगितल्याप्रमाणे एकोप्याची व्हायला वेळ लागणार नाही। सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा, अहिल्यानगर। सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा।